राज्यातील 36 जिल्ह्यांच्या महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते माळेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण समारंभ व शेतकरी मेळावा संपन्न। सोलापूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। सोलापूर महानगरपालिकेच्या सुमारे 1293 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे। अमरावतीत राणा दाम्पत्याच्या घरी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांत्वनपर घेतली भेट। सिंधुदुर्गात निवती समुद्रात पाणबुडी प्रकल्प लवकरच मार्गी लावणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। सोलापुरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना आले सुगीचे दिवस। बेदाण्याला 250 ते 400 रुपये प्रति किलो दर बाजारात मिळतोय। कल्याणमध्ये ठाकरे गटाची आढावा बैठक संपन्न। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची तयारी सुरू। बुलढाण्यात पत्रकारांच्या वतीनं मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन। या इफ्तार पार्टीत हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले। मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात पार पडला तंबाखू मुक्त अभियानाचा सांगता समारंभ। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेकांचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश। भिवंडी तालुक्यातील सरवली येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ कथेचं आयोजन। नांदेडमध्ये गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचे नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन। जळगावमध्ये वरणगाव येथील शहीद अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला मार लागलाय। यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। संगमनेरमध्ये 22 पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात। काँग्रेस कार्यकर्त्यांनी अपघात स्थळावर केली मदत। धुळ्यात खासदार रामलाल सुमन विरोधात राजपूत समाज आक्रमक। रामजीलाल सुमन यांचे पोस्टर हे धुळे शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयात लावले जात आहेत। नंदुरबारमध्ये जनतेचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदुरबारात 31 मार्च रोजी होणार जाहीर सभा। नवी मुंबईत सिडकोच्या लॉटरीमधील वाढीव दरांच्या विरोधात मनसे व सिडको सोडतधारकांच्या वतीनं पोस्टर कार्ड आंदोलन। कल्याणमध्ये फायर इन्स्ट्रुमेंट महापालिकेच्या शाळेत बसवत विद्यार्थ्यांना दिलं अग्निसुरक्षेचे धडे। नांदेड महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रियेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश। धुळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणाऱ्या माठाला नागरिकांकडून मोठी मागणी। माठांच्या किमतीत 10% वाढ। कोल्हापुरात प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या जयदीप शेळके याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एकबोटे यांनी दंगली घडवून आणायचं काम करू नये, संभाजी ब्रिगेडचे सुदर्शन तारक यांची टीका। राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज अमरावती दौऱ्यावर आले असताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जनसंवाद सभा घेतली। बुलढाण्यात काँग्रेसच्या VJNT सेलच्या प्रदेश उपाध्यक्षांनी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात केला शिवसेनेत प्रवेश। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर बुद्ध मूर्ती प्रतिष्ठान व लोकार्पण सोहळा पार पडला। पतीनं पत्नीची निर्घृणपणे हत्या केली, नंतर स्वतःच पोलीस चौकीत पोहोचला। सांगलीत धक्कादायक घटना। 10 वर्षीय चिमुकलीवरती गोंदियात 22 वर्षीय तरुणानं केला लैंगिक अत्याचार। आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। बुलढाणा पोलिसांनी हरवलेले 16 मोबाईल मूळ मालकांना परत केलेत। कल्याणातील आधारवाडी कारागृहामध्ये हुल्लडबाजी प्रकरण। सुजित पाटील आणि त्याच्या 26 समर्थकांना खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं। चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना नवी मुंबई पोलिसांनी परत केलेत। यावेळी मोबाईल परत मिळालेल्या मूळ मालकांनी आनंद व्यक्त करताना पोलिसांचे आभार मानले। स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणी असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून निवड व्हावी अशी पीडित तरुणीची मागणी आहे। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।